एका महान वैज्ञानिकाच्या संशोधनामुळे संपूर्ण मानवजातीला लिव्हरच्या एका अत्यंत घातक आजारावर म्हणजेच हेपॅटायटिस बी पासून वाचवण्याचा मार्ग सापडला। ते महान वैज्ञानिक होते सर बारून सॅम्युएल ब्लंबर। त्यांनी हेपॅटायटिस बी विषाणूचा शोध लावला आणि त्यावरची पहिली लस विकसित केली। त्यांच्या या संशोधनाचा जागतिक आरोग्य क्षेत्रावर काय प्रभाव पडला चला जाणून घेऊया। पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com। बारूच सॅम्युएल ब्लंबर यांचा जन्म 28 जुलै 1925 रोजी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये झाला। त्यांचं शिक्षण अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठांमधून झालं। त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली आणि नंतर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट केली। ते फक्त एक वैद्यकीय डॉक्टर नव्हते तर एक संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक होते। त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट होते मानवजातीच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर शाश्वत उपाय शोधणे। 1960च्या दशकात ब्लंबर्ग हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH मध्ये काम करत होते। त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या देशांतील लोकांचे रक्ताचे नमुने गोळा करायला सुरुवात केली। आफ्रिका, आशिया, पॅसिफिक बेटे, अमेरिका प्रत्येक ठिकाणाहून हजारो नमुने जमा केले। या नमुन्यातून त्यांना एक विशिष्ट प्रथिन सापडलं ज्याला त्यांनी नाव दिलं ऑस्ट्रेलियन अँटीजन। हा अँटीजन त्या लोकांमध्ये आढळला ज्यांना लिव्हरचे विकार होते। थोड्याच वेळात त्यांनी सिद्ध केलं की हा अँटीजन म्हणजेच एक विषाणू आहे आणि तो आहे हेपॅटायटिस बी व्हायरस HBV। हा विषाणू मुख्यतः रक्ताद्वारे आणि शारीरिक स्रावांद्वारे पसरतो। त्यांनी सांगितले की हेपॅटायटिस बी हा केवळ एक तात्पुरता आजार नसून तो लिव्हरचं कायमचं नुकसान करतो। लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर सारखे जीवघेणे रोग निर्माण करतो। काही लोकांमध्ये तो दीर्घकालीन वाहक म्हणून राहतो आणि ते इतरांना संसर्ग करू शकतात। एकदा हे विषाणू ओळखल्यावर बारूच ब्लंबर्ग यांनी लगेच पुढील पाऊल उचललं। त्या विरोधात लस तयार करणे हेच उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केले। त्यांनी आपल्या संशोधनातून 1982 मध्ये पहिली हेपॅटायटिस बी वॅक्सीन विकसित केली। ही लस पुढे WHO आणि युनिसेफच्या साहाय्याने जगभर लसीकरणासाठी वापरली जाऊ लागली। आज या लसीमुळे कोट्यवधी लोक हेपॅटायटिस बी सारख्या गंभीर रोगापासून सुरक्षित आहेत। बारूच ब्लंबर्ग यांना त्यांच्या अद्वितीय संशोधनासाठी 1986 मध्ये या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला। त्यांचं कार्य हे केवळ विज्ञानातच नव्हे तर मानवतेच्या सेवेत दिलेलं महान योगदान मानलं जातं। आज जगभरात सुमारे 250 दशलक्ष लोक हेपॅटायटिस बी ने ग्रस्त आहेत, पण लसीकरण हे प्रभावी उत्तर आहे। हेपॅटायटिस बी ची लस आज बहुतांश देशांमध्ये नवजात बाळांनाही जन्मानंतर काही तासात दिली जाते। बारूच ब्लंबर्ग यांच्या संशोधनामुळे लाखो बाळांचं, लाखो कुटुंबांचं जीवन सुरक्षित झालं आहे। बारूच ब्लंबर्ग यांचं कार्य केवळ प्रयोगशाळेत मर्यादित राहिलं नाही, त्याचे परिणाम मोठ्या सामाजिक पातळीवर झाले। आरोग्य धोरण बदलली। अनेक देशांनी हेपॅटायटिस बी लसीकरण कार्यक्रम सुरू केले। आरोग्य विषमता कमी झाली। गरीब देशातील लोकांपर्यंत ही लस पोहोचवण्यात आली। लिव्हर कॅन्सरचं प्रमाण कमी झालं। या लसीमुळे काही ठिकाणी 70 ते 80% पर्यंत लिव्हर कॅन्सर टळलं। बारूच सॅम्युएल ब्लंबर्ग यांचं जीवन हे आपल्याला काय शिकवतं? त्यांनी एक साधा प्रश्न स्वतःला विचारला, रोग काही लोकांना का होतो, काहींना नाही, आणि त्यातून जग बदलून टाकलं। संशोधनाचा उपयोग मानवतेसाठी करा। त्यांनी लस तयार केली, ती विक्रीसाठी नव्हे तर लोकांना वाचवण्यासाठी। संकटातही विश्वास ठेवा। तेव्हा अनेकांना त्यांच्या शोधावर विश्वास नव्हता, पण त्यांनी हार मानली नाही। आपण आज विज्ञानाच्या जमान्यात आहोत, पण विज्ञान केवळ टेक्नॉलॉजी नाही, ते समाजासाठी वापरलेलं ज्ञान आहे। बारूच ब्लंबर्ग यांच्यासारखे वैज्ञानिक आपल्याला शिकवतात की तुमचं शिक्षण, तुमचं ज्ञान आणि तुमची बुद्धिमत्ता हे समाजाच्या कल्याणासाठी वापरलं गेलं पाहिजे। मानवतेसाठी झटणाऱ्या महान संशोधकाला आमच्या कल्लाकार टीम कडून शतशः नमन। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।